हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, इथे बघा पहाटेचं वातावरण किती छान असं वाटते. ते मी जेव्हा आपण उठते ना तेव्हा इथे असं बाल्कनी थोडीशी उघडून असं उभी राहते थोड्या वेळ आणि त्यानंतरच मग कामाला चालू करते. तर आता इथे मी भांडे घासायला चालू केलेत, कारण की साहेबांना आत्ताच टिफिन बनवून दिला आणि त्याचे जे भांडे उरले होते ते मी घासून काढणार आहे. आणि भांडे जेव्हा पण मी घासते तेव्हा इथे वॉश बेसिनचे जे अवतीभोवतीचे जे सामान वगैरे आहे, हे हँडवॉश, स्प्रे बॉटल किंवा वायपर किंवा वॉश बेसिन किंवा हे आजूबाजूचे जे टाईल्स वगैरे आहेत, हे सगळं जे आहे हे सगळं स्क्रबिंग वगैरे करून ठेवते. कारण की इथे जे आहे ना, इथे बोरचं पाणी आहे आणि बोरच्या पाण्यामध्ये थोडासा चिकटपणा तर असतोच असतो. त्यामुळं कुठलीही वस्तू एखाद्या दिवशी जर नाही घासली आणि एखाद्या दिवशी जर आपण आळस करून बसलं तर मग एकदम घाण असं वाटते, एकदम म्हणजे मातीचा थर साठल्यासारखे असं वाटते कुठल्याही वस्तूवरती. त्यामुळं मी रोजच्या रोज प्रत्येक वस्तू घासून पुसून व्यवस्थित असं करते. म्हणजे धुळीचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण हे पाणी चिकट असल्यामुळे थोडंसं अजून जास्ती म्हणजे खराब होतात कुठल्याही वस्तू. त्यामुळे इथे रोजच्या रोज असं क्लिनिंग करावीच लागते. आणि एखाद्या दिवशीसुद्धा आपण आळस करून बसलं तर मग भरपूर असं म्हणजे हे वाटतं, खराब वाटतं तिथला एरिया पूर्ण. म्हणजे किचन वगैरे आहे ते पूर्ण असं काळपट पडल्यासारखं वाटतं. त्यामुळं ह्या भिंती वगैरे ह्या किचनच्या ह्या रोजच्या रोज ह्या विमच्या पाण्याने वगैरे घासून काढते आणि स्वच्छ पुसून वगैरे काढते. आणि जेव्हा पण माझा स्वयंपाक वगैरे कंप्लीट होतो ना तेव्हा मी किचन एकदम क्लीन करून ठेवते. कारण की आपल्याला जी कुठलीही गृहिणी असो, प्रत्येक गृहिणीचं काम जे आहे ते घरामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काम जे आहे ते किचनमध्ये असतं. आणि आपण मोस्टली भरपूर वेळ आपण किचनमध्येच असतो. त्यामुळं किचन हे एकदम क्लीन करणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण आत्ता जर नाही की क्लीन केलं तर नंतर पण आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळं आळस घेऊन न बसता म्हणजे पटापट आपलं एखादं काम जर झालं की पटकन आपलं क्लिनिंग करून ठेवली म्हणजे पुढच्या वेळेस किचनमध्ये येण्यासाठी कंटाळा अजिबात येत नाही. त्यामुळं मी म्हणजे आळस न करता पटापटा क्लिनिंग करून ठेवते. आणि एकदाशी क्लिनिंग झाली की मग पुन्हा मग एकदम फ्रेश वाटतं प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि नंतर म्हणजे घरातली जी इतर रूम जे आहेत ते एखाद्या वेळेस म्हणजे आपण दुर्लक्ष केलं तर चालतं, पण हे जे किचन आहे हे क्लीन करणं हे महत्त्वाचंच असतं. कारण इथे इथलं हायजीन वगैरे मेंटेन ठेवणं हे भरपूर महत्त्वाचं असतं. कारण आपलं आरोग्य याच्याशी जोडलेलं असतं. इथे खाण्यापिण्याच्या वस्तू असतात, इथे आपण स्वयंपाक वगैरे बनवतो. त्यामुळं इथलं स्वच्छता ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. त्यामुळं इथे मी अगोदर किचनची क्लिनिंग करून घेतली. आणि आता किचन वगैरे क्लिनिंग करून झाल्याच्यानंतर आता इथे मी बटाटे उकडायला ठेवले आहेत. कारण की रात्री जे आहे ते मी समोसे बनवले होते. म्हणजे थोडेसे समोसे बनवले होते आपलं असंच, म्हणजे साहेबांनी डाळ भात बनवायला सांगितला होता. तर डाळ भातासोबत आता काही दुसरं नव्हतं, त्यामुळं मग मी समोसे बनवले होते. तर समोस्याची जी आतली भाजी जी असते ती सगळ्यांना इतकी आवडली होती की भरपूर, म्हणजे साहेबांना पण आवडली आणि मुलांना पण आवडली. त्यामुळं आता मुलांनी वापस तीच भाजी वापस कर असं सांगितलं. त्यामुळं आता मी चपात्या वगैरे ऑलरेडी केल्या होत्या आणि साहेबांसाठी भाजी वगैरे केली होती, घेवड्याची भाजी केली होती सकाळी. पण मुलांना आता ती घेवड्याची भाजी नाही खायची. इथे म्हणजे रात्री समोशाची जी भाजी बनवली ती तशीच भाजी इथे बनवायला सांगितली आहे. त्यामुळे इथे मी आता 5 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. आणि आता इथे कुकर लावणार आहे. तर कुकर लावताना मी कधीही सेफ्टी बघत असते. कारण की हे जे कुकरचे जे शिट्टीचे इथले जे होल असतात ना ते कधी कधी बुजलेले असतात. म्हणजे आपण भात वगैरे शिजवतो त्यामुळं काही भाताचे कण वगैरे त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि ते जे होल असतात ते चोकअप होतात. आणि ते होल जर चोकअप झाले तर मग तो कुकर जो आहे तो ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीशी सावधानी बाळगायची. आणि कधीही कुकर यूज करायचा असला की लगेच आपण जे ते कुकरचे होल असतात ते चेक करायचे. नाहीतर ते सुईने किंवा पिनीने ते होल साफ करून घ्यायचे आणि त्यानंतरच कुकर लावायचं. ए बाई भाऊ, तिथं छकुल, छकुल जा तिथं मध्ये जाऊन झोप, जा. आणि अनुष्काला आम्ही लाडाने घरामध्ये छकुल म्हणतो. म्हणजे अगोदर
जेव्हा ती एकदम लहान होती तेव्हा छकुली छकुली असं होतं, आणि जसं जसं मोठी होत गेली तसं तसं मग तिला छकुल छकुल असं म्हणत होतो. बाकी तिचं रिअल नेम तर अनुष्काचं आहे. आणि आता अनुष्काला आणि वैभवला झोपेतून उठवून मी आतमध्ये झोपायला सांगितलं आहे, कारण की हे पूर्ण घर जे आहे ते व्यवस्थित असं झाडायचं होतं मला. त्यामुळं ते अंथरूण पांघरून वगैरे असलं तर मग ते अर्धवट घर झाडलं तर मग ते पूर्ण एकदम मनाला समाधानी वाटत नाही. आणि डेली बेसिसमध्ये तर अनुष्का लवकर कॉलेजला जाते, त्यामुळं म्हणजे हे क्लिनिंग वगैरे करायला काही अडचणी येत नाही. पण एखाद्या दिवशी जर सुट्टी असली तर मग ते एकाचं बघून एक आळस करून झोपतात. तसं तर मग अनुष्का जेव्हा कॉलेजला जाते तेव्हा वैभव पण बागेमध्ये जातो ते जॉगिंग वगैरे करायला. त्यामुळं म्हणजे स्वच्छता लगेच होते घराची. पण हिला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मग वैभव पण म्हणतो राहू दे, आज मी नाही जाणार पार्कमध्ये असं बोलतो, आणि तो पण आळस करून एकदम झोपून जातो. त्यामुळं असं उठवून त्यांना झोपेतून उठवून असं आतमध्ये पाठवावं लागतं आणि नंतर क्लिनिंग करून घ्यावी लागते. आणि आता इथे पूर्ण घराला व्यवस्थित असं झाडून मारून झालेलं आहे. आणि त्यानंतर मी लगेच इथे लादी पुसायला घेत आहे, म्हणजे रिंगल ट्रॉलीमध्ये पाणी घेते. आज काही हातानं लादी वगैरे पुसणार नाही, आज हे मोपनिस्ट लादी पुसून घेते. म्हणजे फक्त हप्त्यातून एकदा जर हाताने लादी पुसली तर व्यवस्थित राहतं. बाकी इतर दिवशी जर असं मोपनं पुसलं तर काही म्हणजे हरकत नाही. आणि आता इथे मी थोडंसं फिनाईल टाकून घेते. जास्ती जर फिनाईल पडलं तर मग लादीवरती डाग वगैरे उमटतात, आणि व्हाईट कलरची लादी आहे त्यामुळं थोडंसं काळजीने राहावं लागतं. त्यामुळं एकदम थोडंसं असं फिनाईल घेतलं आणि बाकी स्वच्छ पाणी, बाकी दुसरं काहीच नाही टाकणार मी त्यामध्ये. निरमा वगैरे काहीच नाही टाकणार, कारण की लादीवरती भरपूर असं डाग वगैरे दिसतात त्यामुळे. आणि आता लादी पुसण्यासाठी पाणी भरून घेतलं. त्यानंतर मी लगेच आता बाल्कन्या वगैरे धुण्यासाठी बकेटमध्ये पाणी पण घेणार आहे. आणि तिन्ही पण बाल्कन्या ज्या आहेत त्या वॉटर वॉश करून घेते, आणि ज्या ते हे असतात ग्रिल वगैरे तर ते सगळं डस्टरने वगैरे पुसून घेते. कारण की रोज रोज जरी पुसलं तरी पण तिथे भरपूर धूळ अशी साठलेलीच असते रोजच्या रोज जरी. आणि रोजच्या ह्याच्यामध्ये कधीही जर मी लादी पुसायला घेते तेव्हा म्हणजे सगळ्यात अगोदर ह्या बाल्कन्या धुवून घेते. बाकीची काही डस्टिंग वगैरे असेल तर ते डस्टिंग वगैरे करून घेते घरामधले. आणि बाथरूम किंवा वॉश बेसिन वगैरे सगळं जे आहे ते अगोदर तिथली क्लिनिंग करते, म्हणजे घासून वगैरे घेते, सगळं स्वच्छ करते. आणि त्यानंतर मग फायनली मग लादी पुसून घेते, ज्यामुळं म्हणजे घर जे आहे ते एकदम स्वच्छ वाटतं. घरातला कानाकोपरा जो आहे तो सुद्धा एकदम स्वच्छ वाटतो. आणि आता इथे मी हॉलची बाल्कनी क्लीन करत होते, हे ग्रिल वगैरे क्लीन करत होते. तेवढ्यातच मला फोन आला साहेबांचा, आणि मी थोडा वेळ म्हणजे फोनमध्ये बोलण्यामध्ये गेला. तेवढ्यातच इथे उजडलं पण होतं. आणि घराच्या तिन्ही पण बाल्कनी आहेत त्या कधीही वॉटर वॉश केल्या तर याच्यामधलं पाणी थोडंसं घालवण्यासाठी थोडीशी मेहनत जास्ती करावी लागते, कारण की म्हणजे इथे पाणी जाण्यासाठी स्लूप नाही दिला तर एका साईडला असं कॉर्नरमध्ये होल आहे, तर ते वायपरने ते पाणी सगळं घालवून टाकावं लागतं त्यामधून. आणि आता इथे हॉलची बाल्कनी जी आहे ती क्लीन करून झाली, आणि त्यानंतर मी इथे किचनच्या बाल्कनीमध्ये आले. आणि हॉलची आणि बेडरूमची जी बाल्कनी आहे ती पूर्णपणे मोकळी आहे, त्यामुळं तिथे वॉटर वॉश करायला काही जास्ती हे म्हणजे कष्ट लागत नाही. बाकी जी ही किचनची जी बाल्कनी आहे ना तिथे थोडंसं म्हणजे ही रोपं वगैरे ठेवलेली आहेत, त्यामुळं इथं थोडीशी मेहनत जास्ती लागते, कारण हे रोपं वगैरे उचलाउचली करणं आणि त्यानंतर तिथं वॉटर वॉश करणं त्याला जास्ती मेहनत लागते. आणि जर कधी कंटाळा आला तर मग मी जे किचनची ते किचन वायपर असतं ना त्याच्याने मी हे जे बाल्कनी आहे किचनची हे क्लीन करून घेते, कारण की इथे किचनच्या बाल्कनीमध्ये नळ लावलेला आहे. नळ ऑन करते आणि डायरेक्टली किचनची जे वायपर आहे त्याच्याने म्हणजे हे फुलदाणी वगैरे न उचलता फक्त बाजूला असं सरकावून किचनच्या वायपरनी ते क्लीन करून घेता येतं.
त्यामुळं कधी कंटाळा आला तर मी तशा पद्धतीने क्लीन करते. बाकी एनी टाईम असं हे मोठ्या वायपरनीच क्लीन करून घेते. आणि आता इथे बाल्कन्या वगैरे सगळ्या वॉटर वॉश करून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर बाथरूम, टॉयलेट आणि वॉश बेसिन वगैरे सगळं म्हणजे साफ करून झालेलं आहे. आणि ही जी डस्टिंग वगैरे आहे ती पण पूर्ण झालेली आहे. म्हणजे घरातली प्रत्येक कानाकोपऱ्याची क्लिनिंग झालेली आहे. आणि त्यानंतर आता मी इथे फायनली इथे लादी पुसून घेते. कारण की एकदाशी लादी पुसली की त्यानंतर मग बाकीचं पाण्याचं काहीच काम करता येत नाही. आणि पाण्याचं थोडंसं जरी काम केलं की मग नंतर मग लादी पुन्हा खराब होते, पुन्हा पाय उमटतात. त्यामुळं हे जे बाकी छोटे छोटे जे कामं आहेत ते सगळे मी अगोदर उरकून घेते. आणि त्यानंतर मग फायनली मग लादी पुसून घेते. ज्यामुळं म्हणजे घर जे आहे ते एकदम असं चमकदार दिसतं, एकदम स्वच्छ कानाकोपरा. आणि म्हणजे प्रत्येक वस्तूसुद्धा एकदम स्वच्छ अशी दिसू लागते, कारण डस्टिंग वगैरे पूर्ण फायनल झालेलं असतं. आणि मला तरी कमीत कमी म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा माझं घर एकदम असं स्वच्छ आणि क्लीन दिसलं तर एकदम मला म्हणजे एकदम छान वाटतं. आणि जो बाकीचा जो दिवस आहे तो एकदम चांगला वाटतो. कारण जेव्हा घर आपलं क्लीन होतं तेव्हा एक मोठं काम झाल्यासारखं वाटतं. कधी कधी असं होतं म्हणजे घरातली कामं राहतात आणि काहीतरी वेगळीच कामं, एक्स्ट्रा कामं निघून येतात. असं कधी कधी होतं. पण त्यामुळं म्हणजे जर सकाळी सकाळी जर अशी क्लिनिंगची कामं वगैरे नाही झाली ना आणि थोडासा उशीर झाला की मग खूप कंटाळा येतो. नंतर मग म्हणजे असं वाटतं की कामं किती मोठी आहेत आणि किती अवघड कामं आहेत असं वाटतं. आणि जेव्हा आपण पहाटे पहाटे लवकर उठून स्वच्छतेची कामं करतो, क्लिनिंगची घरातली, तेव्हा म्हणजे ती कामं जी आहेत ती पटापट पण होतात आणि म्हणजे एकदम हलकी वाटतात, काही एवढं वाटत नाही. आणि आता पूर्ण घर जे आहे ते एकदम क्लीन झालं आहे. आणि त्यानंतर मी आता इथे आले आहे किचनमध्ये, कारण की मी सकाळपासून चहा वगैरे पिला नव्हता. त्यामुळं इथे चहा बनवण्यासाठी मी आले आहे. आणि कधी कधी असं मी एकदम मनापासून चहा बनवते, म्हणजे एक वेगळीच टेक्निक वापरून. म्हणजे अगोदर जेवढं आपल्याला म्हणजे 1 कप जर चहा बनवायचा असेल तर अर्धा कप पाणी ठेवणार आणि त्यामध्ये अद्रक किंवा इलायची किंवा मसाला वगैरे काही असेल ते अगोदर टाकायचं. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये जर आपल्याला अद्रकचा चहा बनवायचा असेल अद्रक टाका, इलायची टाका किंवा मसाला टाका, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा. त्यानंतर ते एकदम व्यवस्थित असं उकळलं की मग त्यामध्ये चहापत्ती टाकायची. आणि चहापत्ती म्हणजे आपल्या चवीनुसार जेवढे आपल्याला लागतं तेवढी. आणि जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये चहापत्ती टाकतो तेव्हा त्या चहापत्तीचा जो कलर आहे ना तो एकदम खळखळून असा पाण्यामध्ये विरघळतो आणि त्या चहापत्तीची चवसुद्धा एकदम पाण्यामध्ये लगेच विरघळते. आणि त्यानंतर मग फायनली मग त्यामध्ये साखर टाकायची. आणि साखर मी तर एकदम कमी साखर घेते. 1 कपासाठी फक्त 1.5 चमचाच फक्त साखर घेते. आणि तेवढंच साखर थोडंसं चांगलं लागतं. म्हणजे जास्ती गोड चहा वगैरे असला तर मला तर ते मळमळण्यासारखं होतं त्यामध्ये. तर आणि जेव्हा पण आपण चहासाठी दूध वापरणार असो तेव्हा म्हणजे फ्रीजमधून अगोदरच दूध बाहेर काढून ठेवायचं. म्हणजे एकदम थंडगार दूध असं चहामध्ये नाही टाकायचं, त्यामुळे चव येत नाही. थोडंसं बाहेर थोड्या वेळ काढून ठेवायचं आणि त्यानंतर मग ते दूध टाकायचं. तर आता इथे फायनली हे लास्ट कप होता. बाकी दुसरं पॅकेट नवीन आहे पण ते मी फोडलं नाही. तर हे जे कालचं दूध होतं ते उरलं होतं, त्याच्यानेच मी चहा बनवून घेतला. आणि जेव्हा साखर वगैरे टाकली तेव्हा थोडं चहा जास्ती वेळाचा उकळू द्यायचा आणि त्यानंतर मग त्यामध्ये दूध टाकायचं. आणि एकदाशी दूध टाकलं की मग थोड्या वेळ असं चहा उकळू द्यायचा छानपैकी. म्हणजे चहाला एक नवीन चांगली अशी टेस्ट येते. आणि हे बघा इथे आता चहा उकळलेला आहे. तर आता इथे फायनली मी आता चहा घेणार आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.